नमस्कार, मी तेजल नेने मोरजकर प्रहार बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। जाणून घेऊया दिवसभरातील आजच्या ठळक घडामोडी। विधानसभा निवडणुकांपूर्वी महाराष्ट्र मोठ्या हत्याकांडाने हादरला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार वनराज आंदेकर यांची पुण्यात निर्गुण हत्या झाली असून मोठी खळबळ उडाली आहे। भर चौकात त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला। एवढंच नव्हे तर मारेकऱ्यांनी त्यांच्यावर कोयत्यानेही सपासप वार केले। यावेळी पुण्यात मोठी दहशत माजली असून पोलिसांनी या प्रकरणी 3 संशयित आरोपींना अटकही केली। याच दरम्यान या हत्याकांडाचा सीसीटीव्ही फुटेज व्हिडिओ देखील समोर आला आहे। ही हत्या नेमकी कशी झाली, तेव्हा तिकडे काय घडलं, कोण कोण उपस्थित होतं याचा खळबळजनक तपशीलही समोर आला आहे। माता वैष्णोदेवी यात्रेदरम्यान एक दुर्घटना घडली आहे। यात्रा मार्गावर भूस्खलन झाले असून एका भाविकाचा मृत्यू झाला आहे तर एक भाविक गंभीर जखमी झालाय। भूस्खलनाचा व्हिडिओही समोर आला असून दुर्घटना घडल्याची माहिती मिळाल्यानंतर मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर हाती घेण्यात आले। जखमी झालेल्या भाविकांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या प्रकृती स्थिर असल्याचे प्रशासनाने सांगितले। राज्यात मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली। या योजनेसाठी आतापर्यंत लाखो महिलांनी अर्ज देखील केला। मात्र या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्ट ही शेवटची ठरली। परंतु अजूनही अनेक महिला पात्र असून देखील या योजनेपासून वंचित आहेत। या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारकडून लवकरच घेतला जाण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे। पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरीचं दर्शन घडवलं आहे। या स्पर्धेच्या 5व्या स्थानी भारताच्या पारड्यात आणखी एक पदक पडलं। भारताची पॅरालिम्पिक स्पर्धेतील एकूण संख्या ही 8 वर गेली आहे। सोमवारी पॅरालिम्पिक ॲथलीट योगेश कुथिनियाने भारताला 8वं पदक मिळवून दिलं। योगेशने डिस्क थ्रो F56 या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी केली। तसेच दुसऱ्या स्थानावर राहत रौप्य पदक देखील मिळवलं। शिर्डी शहरात प्रहार रत्न 2024 पुरस्कार वितरण सोहळा रविवारी संपन्न झाला। या सोहळ्यात राजकीय, सामाजिक, वैद्यकीय तसेच धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना व महिलांना त्यांच्या उत्तुंग सामाजिक कार्यासाठी मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचे अभिनेते मकरंद अनासपुरे व श्री साईबाबा संस्थानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीकर यांच्या शुभ हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला। या प्रसंगी दैनिक प्रहारचे मुद्रक प्रकाशक तथा महाव्यवस्थापक मनीष राणे, संपादक डॉक्टर सुकृत खांडेकर, लेखा व प्रशासकीय प्रमुख ज्ञानेश सावंत, किशोर उज्जैनकर, कौशल श्रीवास्तव, दिनेश कहर, चंदन पेडणेकर, नाशिक ब्युरो चीफ कुमार कडलक, जमीन शेख, अहमदनगर कार्यालयाचे उपसंपादक राजकुमार जाधव आदींसह मोठ्या संख्येने दैनिक प्रहारचे वाचक उपस्थित होते। शिर्डीतील हॉटेल साई संगम येथे हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला। यावेळी डोराळे ग्रामपंचायत उपसरपंच वैभव डांगे, कोल्हार येथील स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर प्रेरणा काळे, डॉक्टर नीरज लांडगेवाडील शेवगाव, शिर्डीतील युवा सामाजिक कार्यकर्ते विकास गोंदकर, सरपंच गणेश इंद्रवान हरदे चिंचोली राहुरी, रोहित कातवटे शेवगाव, साई नाईन ग्रुपचे संचालक साईराज अरुणराव गायकवाड पाटील, डॉक्टर प्रल्हाद पाटील शेवगाव, अजित रमेश मोरे, युवा पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते प्रशांत अग्रवाल शिर्डी, साई भक्त अब्दुल बाबांचे पंटू गफ्फर खान पठाण शिर्डी या मान्यवरांना पुरस्कार देण्यात आला। तर जीवन गौरव पुरस्कार माजी नगराध्यक्ष तथा विश्वस्त श्री साईबाबा संस्थान अनिताताई जगताप पाटील, सदानंद घोडे पाटील, विश्वस्त श्री साई मंदिर कोऱ्हाळे, डॉक्टर प्रीतम वडगावचे उपसंचालक, श्री साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालय शिर्डी, संदीप सोनवणे, संस्थापक अध्यक्ष साई संगम प्रतिष्ठान तथा संचालक हॉटेल साई संगम, श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी शिर्डी नाट्य रसिक संघाचे रमेश गोंदकर पाटील यांना प्रदान करण्यात आला। देशभरासह आपल्या परिसरातील बातम्या आणि सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी प्रहार वेबसाईटसह यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर लाईक, शेअर आणि फॉलो नक्की करा। धन्यवाद।